बातमीचे प्रायोजक आहेत इक्बाल फॅशन, बेगमपेठ मार्केट, सोलापूर। मनगोळी जिल्हा परिषद शाळेत आषाढी पार्श्वभूमीवर साक्षर दिंडी समवेत पर्यावरण दिंडींचं आयोजन दिनांक 5 जुलै 2025 रोजी दक्षिण सोलापूर तालुक्यातील मनगोळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवरती साक्षरता दिंडी आणि पर्यावरण दिंडीचे आयोजन करण्यात आले। या आषाढी दिंडी समवेत पर्यावरण दिंडी आणि साक्षरता दिंडीचे व पालखीचे पूजन कार्यक्रमास उपस्थित असलेले कंदलगाव केंद्राचे केंद्रप्रमुख अमोघ सिद्ध मेत्रे, हनुमंत आंबुळे, दत्तात्रय घंटे, गणपत आंबुळे तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या हस्ते नारळ वाटून उद्घाटन करण्यात आले। यावेळेस प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी अंगणवाडीच्या लहान मुलांनी विठ्ठल रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत मीराबाई, मुक्ताबाई यांची वेशभूषा साकारली। आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर साक्षर दिंडी समवेत पर्यावरण दिंडीचे मागील 4 ते 5 दिवसांपासून शाळेच्या मुलांची तयारी सुरू केली आहे। शाळेच्या मुलांनी आषाढी दिंडी पार्श्वभूमीवरती पर्यावरण दिंडीची संपूर्ण गावातून ज्ञानोबा बांबुली, तुकाराम तसेच गोपाला, देवकीनंदन या जयघोषात गाव प्रदर्शन करून परत ही दिंडी जिल्हा परिषद शाळेत परतली। या दिंडीत सहभागी झालेल्या सर्व महिला मंडळांनी देखील फुगडी, गोल, रिंगण पाऊल ही खेळण्यात आली। बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका प्रमुख रविकांत घंटे यांच्याकडून खाऊ म्हणून लाडूचे वाटप करण्यात आले। सामाजिक कार्यकर्ते संजय गायकवाड यांच्याकडून खाऊ वाटप करण्यात आले। तसेच सामाजिक कार्यकर्ते दत्ता परसे यांच्याकडून खाऊ वाटप करण्यात आले। साक्षर व पर्यावरण दिंडी कार्यक्रमास कंदलगाव केंद्राचे केंद्रप्रमुख अमोघ सिद्ध मेत्रे, गावच्या कर्तव्यदक्ष सरपंच तेजस्वी गायकवाड, उपसरपंच शांताबाई कांबळे, सदस्य नूरजहां शेख, शालेय समितीचे अध्यक्ष लाडले मसाक शेख, उपाध्यक्षा लक्ष्मी हत्तेकर, माजी सरपंच समाधान घंटे, सामाजिक कार्यकर्ते संजय गायकवाड, दीपक पाटील, गणपत आंबुळे, सागर आंबुळे, कमलाकर दिरे, दत्ता परसे, पोपटबाई घंटे, सुब्धा चव्हाण, राजर्षी शर्जे, सारूबाई घंटे, मेघा घंटे, तृप्ती हेगडे, लक्ष्मीबाई गेजगे, पद्मिनी आंबुळे, पद्मिनी रणदिवे, रंजनाबाई शिंदे, चंद्रकला गायकवाड, निर्मला घंटे, गंगूबाई केंगार तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक, शाळेतील सर्व शिक्षक व समस्त मनगोळी ग्रामस्थ मंडळी बहुसंख्येने उपस्थित होते। ही दिंडी सोहळा संपन्न करण्यासाठी पांडुरंग भजनी मंडळ मनगोळी, सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य मंडळी आणि शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य मंडळीचे विशेष सहकार्य लाभले। नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, मनगोळी। रामकृष्ण हरी। आज आपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मनगोळी या ठिकाणी दाखल झालेलो आहोत। संपूर्ण राज्यभरातून दिंडी महोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात येत आहे। काही दिंड्या ही आळंदीकडून पंढरपूरच्या दिशेने वाटचाल केलेली आहेत। बहुतांश दिंड्या हे सोलापूर जिल्ह्याच्या म्हणजे पंढरपूरच्या काही अंतरावरती येऊन ठेपलेल्या आहेत। त्याचा देखावा म्हणून आज जिल्हा परिषद शाळा मनगोळी यांच्या मार्फत आषाढी दिंडी, साक्षरता दिंडी त्याचबरोबर पर्यावरण दिंडीचे आयोजन करण्यात आलेले आहे। ही दिंडी यशस्वी करण्यामागे जिल्हा परिषद शाळेचे सर्व शिक्षक असतील, त्याचबरोबर ग्रामस्थ यांचंही या ठिकाणी मोलाचं सहकार्य आहे। विशेषतः मागील काही दिवसापासूनच या आषाढी दिंडीचं जिल्हा परिषद मराठी शाळा यांच्याकडून अनोख्या पद्धतीने तयारी करण्यात आलेली होती। अत्यंत भक्तिमय भावात या ठिकाणी आषाढी दिंडी असेल, साक्षरता दिंडी आणि पर्यावरण दिंडी संपूर्ण गावातून हे दिंडीचं प्रस्थान झालेलं आहे। संपूर्ण दिंडी गावातून प्रभात फेरीच्या माध्यमातून आल्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांच्या वतीने, याचबरोबर ग्रामपंचायत कार्यालय यांच्या वतीने वारकरी म्हणून वेशभूषा साकारलेले पांडुरंगाचे असेल, ज्ञानेश्वराचे असेल, एकनाथाचे असेल, तुकाराम महाराजाचे असेल, ज्या विद्यार्थ्यांनी साकारलेले आहे त्याचबरोबर या दिंडीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना सरपंच प्रतिनिधी संजय गायकवाड, याचबरोबर शिवसेना दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष रवी घंटे यांच्या मार्फत खाऊचे वाटप या ठिकाणी करण्यात आलेले आहे। अनेक सामाजिक संस्था असतील, सेवाभावी संस्था असतील यांच्याही मार्फत या ठिकाणी आलेल्या या दिंडीमध्ये सहभागी झालेल्या सर्वांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आलेले आहे। अत्यंत भक्तिमय भावात या ठिकाणी दिंडी हे संपूर्ण गावातून फिरून आल्यानंतर असं वाटतं की या ठिकाणी पंढरपूर येथील वारकरी संप्रदायाचं आणि दिंडीमध्ये सहभागी झाल्यासारखे येथील नागरिकांना वाटत आहे। या ग्रंथ दिंडी त्याचबरोबर आषाढी दिंडीचं उद्घाटन हे कंदलगाव केंद्राचे केंद्र प्रमुख अमसिद्ध मेत्रे यांच्या हस्ते झाले। त्याचबरोबर या दिंडीमध्ये विशेषतः पांडुरंग भजनी मंडळ मनगोळी असेल, याचबरोबर सरपंच प्रतिनिधी संजय गायकवाड, मनगोळी गावचे सरपंच तेजस्वी गायकवाड आणि विशेष ग्रामपंचायतीतील सर्व सदस्य असतील, शालेय समितीचे अध्यक्ष
लाडले मशाक शेख उपाध्यक्ष लक्ष्मीबाई हातेकट यांचे या ठिकाणी प्रमुख उपस्थिती असलेले दिसत आहे. अत्यंत भक्तिमय भावात या ठिकाणी ग्रंथ दिंडी असेल, पर्यावरण दिंडी असेल, साक्षरता दिंडी या ठिकाणी मनगोळी जिल्हा परिषद शाळेच्या वतीने करण्यात आलेला आहे. नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, मनगोळी. माझे नाव संस्कार नारायण. मी आता चौथी शिकत आहे. आज मी विठ्ठल झाले, मला खूप आनंद होत आहे. छान वाटत आहे. माझं नाव तृप्ती रखमाजी हेगडे. आज वार शनिवार आणि आज साक्षरता दिन आणि परिवर्तन दिन यामध्ये दिंडीत सर्व महिला आणि पालकांनी आणि त्यांच्या आईवडिलांनी खूप मदत केली. त्यामध्ये सगळ्या पालकांनी सहभागी झाल्या. सरांनी टपळे सर, कांबळे सर, मेत्रे सर ह्यांनी आम्हाला बोलवलं पालक मिटिंगसाठी. त्यांनी आमच्यावर जबाबदारी सोपवली की तुम्ही हे करू शकता. आम्हाला रांगोळीपर्यंत ते पूर्ण मुलांच्या ड्रेसिंगपर्यंत त्यांनी आम्हाला हे केलं, प्रोत्साहन दिलं. आम्ही त्यांचं ते स्वीकार केला, आम्ही हे करू शकतो म्हणून. आणि आम्हाला खूप आनंद वाटला की ह्या दिंडीमध्ये आम्ही सहभागी झाल्याबद्दल. धन्यवाद. मी प्रभारी मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मनगोळी तालुका दक्षिण सोलापूर येथे आज दिनांक 5/6/2025 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मनगोळी येथे आषाढी दिंडी काढण्यात आली. जनजागृती व्हावं, साक्षरता अभियान याच्याविषयी जनजागृती होण्यासाठी या ठिकाणी उत्स्फूर्तपणे असं साक्षरता म्हणजे याचं आषाढी दिंडी काढण्यात आली. या आषाढी दिंडीमध्ये गावामध्ये अनेक महिला बंधू भगिनी यांचं सहकार्य, शालेय व्यवस्थापन समिती यांचं सुद्धा सहकार्य, सर्व विद्यार्थी या दिंडीमध्ये सहभाग झाले. समस्त गावकरी महिला भगिनी, माता पालक, शिक्षक पालक आणि गावातील संपूर्ण वारकरी संप्रदाय मंडळी या ठिकाणी सहभागी झाले. आणि त्यांनी सुद्धा समाज भजनातून समाज प्रबोधनाचं जनजागृतीचं काम हे चांगल्या प्रकारे केले. याबद्दल मी सर्व गावकऱ्यांचं, सर्व विद्यार्थ्यांचं, सगळ्यांचा मी आभार मानतो. आणि लोकप्रधान न्यूज चॅनल यांचा सुद्धा मी मनस्वी आभार मानतो. मी अंशद शिदराया मेत्रे या केंद्राचा केंद्र प्रमुख. या केंद्रामध्ये संपूर्ण केंद्रामध्ये महाराष्ट्रात चालू असलेला जो भक्तिमय वातावरण आहे, सध्या माऊलीच्या गजरामध्ये सर्वत्र चालू आहे, ते आमच्या विद्यार्थ्यांच्या प्रती सर्व शाळेमध्ये सर्व शिक्षक अतिशय जिद्दीनं, अतिशय जोमानं आणि मोठ्या हिकमतीनं सर्वजण या विद्यार्थ्यांना या माऊलींची, या भक्तिमय वातावरणाची सर्व विद्यार्थ्यांच्या गळी उतरावं आणि भक्ती काय असते, माऊली काय असते हे लोकांच्या मनामध्ये रुजवावं. यासाठी आपल्या शाळेतील चंद्रगाव केलामध्ये जवळजवळ 15 शाळा आहेत. या 15 शाळेमध्ये प्रत्येक ठिकाणी काल आणि आज या दोन्ही दिवशी हे माऊलींचं जे काही दिंडी आहे हे दिंडी संपूर्ण गावभर फिरवून जनजागृती करण्याचं काम हे आमच्या शाळेतील शिक्षकांनी आणि माझ्या या चिमुकल्या मुलांनी करत आहेत. असे मी या सर्व मुलांना आणि गावातील सर्व प्रतिष्ठित लोक या ठिकाणी आपल्या भगिनी आणि गावातील जे काही मंडळ आहेत, गावातील जे काही प्रमुख व्यक्ती आहेत, ते सर्वजण या दिंडीमध्ये सहभाग घेतल्याबद्दल मी मनशः शतशः या सर्व लोकांचं आणि माझ्या सर्व शिक्षकांचं आणि या सर्व चिमुकल्यांचं शतशः आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्हाला पाहिजे एक उत्तम विवाह कलेक्शनचा अनुभव? सोलापूरमध्ये एकाच ठिकाणी सर्व काही मिळायला हवंय. आमच्या इक्बाल फॅशन मध्ये मिळतंय तुमच्या विवाहासाठी सर्व काही. लेहंगा, साडी, मटेरियल, रेडीमेड आणि मुलांसाठी स्पेशल वेअर. प्रत्येक गोष्टीत दिली आहे खास सजावट, आकर्षक डिझाईन्स आणि दर्जा, आश्चर्यकारक डिझाईन्स आणि कस्टमायझेशन सह तुमच्या लग्नाचा दिवस खास बनवा. आणि हो, आमचं मोठं कलेक्शन तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल. आकर्षक रंग आणि स्टायलिश डिझाईन्स फक्त इक्बाल फॅशन मध्ये. इक्बाल फॅशन सोलापूरचं अग्रगण्य विवाहासाठीच्या कलेक्शनसाठी आणि तुमच्या सुंदर दिवशी आणा इक्बाल फॅशनचा स्पर्श. मग आताच भेट द्या इक्बाल फॅशनला. आमचा पत्ता बेगमपेठ मार्केट, सोलापूर.